कशा आहात तुम्ही? आज मी तुम्हाला बिर्याणी कशी करायची बिर्याणीची रेसिपी सांगणार आहे. तर हे पहा, पावशेर चिकन आहे. त्याच्यामध्ये हा माझा घरचा मसाला घातलाय, 1 चमचा घरचा मसाला, हळद आणि मीठ घातलंय, चवीपुरतं मीठ, आणि 1 लिंबू पिळलाय त्याच्यात. हे पहा, 1 लिंबू, आणि हे मॅरिनेट करायला ठेवले. आणि हे लसूण आणि आलं हे जे आता पेस्ट करणार आहे, आलं लसूणची पेस्ट. आणि हे 2 टमाटे चिरून घेतलेत लांब, आणि 2 मोठे कांदे चिरून घेतले. मग मी काय काय घातले पहा. मॅरिनेट करताना माझ्याकडं दही नव्हतं, मग मी घरचा मसाला, हळद, मीठ आणि लिंबू टाकलाय. दही नव्हतं म्हणून लिंबू घातलाय. मी आता ही आलं लसूणची पेस्ट केली, आणि मी आता गॅस चालू करते. हे पुपनाचे तांदूळ घेतलेत मी तुम्हाला पुपनाच्या तांदूळापासून चांगली झटपट आणि चविष्ट बिर्याणी कशी होती ते सांगणार आहे. आता आपण हे चिकन मॅरिनेट होईपर्यंत कांदा फ्राय करून घेऊया. आपला कांदा फ्राय होईपर्यंत चिकन मॅरिनेट होईल. महत्वाचं नाहीये की दहीच पाहिजे चिकन मॅरिनेट करायला, आणि लिंबांनी पण खूप छान चव येते. आता मी तुम्हाला करून दाखवते. आणि भारीतले तांदूळ घेणे महत्वाचं नाहीये, आपण साधे तांदूळात पण चांगली चवदार आणि चविष्ट बिर्याणी होती. कांद्याला करताना कधी पण लगेच तेल टाकत नाही. आता आपण तेल घालू. आपल्याला हवं तेवढं तेल घालायचं, तुम्हाला लागेल तेवढं. तुमच्या अंदाजाने तेल घालू शकता किती पाहिजे तेवढं. आणि कांदा लाल करताना हे मी खडे मसाले आणले. हे पहा, खडे मसाले. हे पहा, एवढी दालचिनी घालणार आहे. खडे मसाले, कांदा लाल करतानाच आपण दालचिनी टाकून घ्यायची. आणि हे तेजपत्ता मी काय काय घेतले. तेजपत्ता, दालचिनी, लवंग, काळी मिरी आणि हिरवी मिरची. काळी मिरी जास्त नाही घालायची, कारण त्यांनी झटका मारतो. त्याच्यामुळे 4-5च काळी मिरी घालायची. आणि ही बेडगी मिरची, हे सगळं घातले. नाही घालायची कधी, कारण त्याने झटका मारतो. खडे मसाले कांदा फ्राय करतानाच घालायचे, कारण त्याचा जो स्वाद आहे ना तो चांगला उतरतो. हे पहा, कांदा आपला चांगला फ्राय झालाय, ब्राऊन कलर आलाय पहा कांद्याला. हे पहा, तुम्ही पाहू शकता कसा ब्राऊन कलर आलाय कांद्याला. कांदा फ्राय झालाय. आणि महत्वाचं नाहीये की भारीतलीच तांदूळाची बिर्याणी चांगली होती, तर कोकणाच्या तांदूळाची पण बिर्याणी खूप छान होती, फक्त करता आली पाहिजे. आणि पावशेर चिकन आणि अर्धा किलो तांदूळ घेतले तुम्ही. आता आपण हे आलं लसूणची पेस्ट घालणार आहोत. कांदा लाल झालाय. तुम्हाला हवं तर तुम्ही भारीतले तांदूळ वापरू शकता. आता हे आलं लसूण टाकलंय मी. आलं लसूण चांगलं परतून घ्यायचंय. हे चांगलं परतल्यानंतर
हे 2 टमाटे चिरलेले हे घालायचे त्याच्यात. आलं लसूण चांगलं फ्राय झालंय, चांगलं परतून घेतलंय. आता आपण हे टमाटा घालणार आहोत, उभा चिरलेला टमाटा. ह्याला टमाटा 5 मिनिटं गळायला ठेवायचा, म्हणजे टमाटा चांगला तेल सुटेपर्यंत टमाट्याला. आता हा टमाटा गळेपर्यंत आपण हे तांदूळ धुवून घेऊया. हे पहा, मी तांदूळ धुवून घेतले आणि हा बिर्याणी मसाला आहे. हे पहा, टमाटा बघा किती छान विरघळलाय. हे पहा, तुम्ही पाहू शकता टमाटा विरघळलाय चांगल्यापैकी. आता आपण ह्याच्यात चिकन घालणार आहोत. हे मॅरिनेट केलेलं चिकन आहे. आता हे चिकन घालूया. गॅस आपला आता फुल करू. आता आपण याच्यात बिर्याणी मसाला घालणार. बिर्याणी मसाला घातलाय. आता आपण याच्यात लाल तिखट घालणार आहे. हिरवी कोथिंबीर घालायची त्याच्यात. कोथिंबीर घातली. हे पहा, कोथिंबीरीने काय होतं, छान स्वाद येतो. हे पहा, आपलं चिकन काय सुंदर दिसतंय, पाहू शकतो. आता हे आपण 5 ते 10 मिनिटं बारीक गॅसवर ठेवणार आहे. बारीक गॅसवर आपण 10 मिनिटं याला शिजू. हे पहा, आपलं चिकन पहा, तुम्ही पाहू शकता छान याला तर्री सुटली आहे. पहा, हे पहा. आता आपण याच्यामध्ये तांदूळ घालणार आहे. मला आहे ना दम द्यायचा असला ना तर मी पातेल्यामध्ये घालते, पण आता मी साधी आणि सोपी झटपट होणारी चिकन बिर्याणी तुम्हाला दाखवते कुकर मध्ये. आता ह्याच्यात चवीपुरतं मीठ घालणार आहे. आपण आधी चिकन मॅरिनेट करताना घातलं होतं, पण आता हे तांदूळाचं चवीपुरतं मीठ घालणार आहे. तुम्ही पण आहे ना कुकर मध्ये करून पहा, बिर्याणी खूप छान होते. आणि ह्याच्यामध्ये गरम पाणी घालायचंय. आपण एक साइडला गरम पाणी ठेवलंय. हे पहा, एक साइडला गरम पाणी ठेवलंय. पाहू शकता तुम्ही. हे पहा, आता मी ह्याच्यामध्ये गरम पाणी ऍड करणार आहे.
आताच पहा किती सुंदर कलर आलाय. आता मी ह्याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहे. हे आपण गरम पाणी केलं होतं. हे पहा किती सुंदर आपली आताच पहा किती सुंदर कलर आलाय बिर्याणीला. हा म्हणेनो किती सुंदर कलर आलाय पहा बरं. झटपट कुपनाच्या तांदूळाची चिकन बिर्याणी. आता आपण याला झाकण लावून 10 ते 5 मिनिटं झाकण लावून ठेवूया. आता हे पहा मी गॅस 10 ते 5 मिनिटं झाले. 10 मिनिटांनी गॅस आता बंद करते मी. आणि कुकर उघडताना मी वरून कोथिंबीर घालणार आहे. कोथिंबीर आणि थोडस तूप घालणार आहे. आता कुकर थंड झालं ना की आपण जेवायला घेऊया. हे पहा आता आपण याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालणार आहे. कोथिंबीर थोडस गावरान तूप घालणार. हे पहा आपला कसा झालाय भात. पहा किती सुंदर कलर आलाय की नाही. मी तर लगेच जेवायला घेणार. कोणी म्हणाल का ही कुपनाच्या तांदूळाची बिर्याणी जेवायला या. आणि माझा चॅनल आवडला, माझी बिर्याणी आवडली असेल तर मला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बाय बाय.